पार्ट आहे त्याला आपण थेरी बोलू शकत नाही. तो पार्ट जो घेतलाय तो खूप इम्पॉर्टंट आहे. ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्हाला त्या सगळे पॉईंट्स ते सगळे टॉपिक माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण ते टॉपिक घेतले. टॉपिक अजून असं जर घेत गेलं तर आपले महिनाभर पण संपायचं नाही. पण आपण बॅच घेतोय वेब डेव्हलपमेंटची, HTML CSS जावास्क्रिप्ट. 5 दिवस होऊन गेले, अजून आपला जो काय मेन टॉपिक आहे HTML CSS जावास्क्रिप्ट अजून आपण तिथपर्यंत गेलोच नाहीये. आणि काल पण सांगितलंय, रोज सांगतोय, जे पेनाने ड्रॉ करताय ना, पेन घेऊन ड्रॉ करताय ना, ते थोडं बंद करा. जे ड्रॉ करताय त्यांचं नेम या ठिकाणी शो होतं. समोर स्क्रीन आहे, लेक्चर ऑन झालंय, फक्त लेक्चर बघायचंय. बाकीचे जे ऑप्शन दिसत आहे तेवढे सगळे ऑप्शन ते सबस्क्रिप्शन मध्ये दिसत आहे. नॉर्मल झूम मिटिंगला एवढे ऑप्शन येत नाहीये. मग एवढे ऑप्शन दिसतात, कोणतं ऑप्शन क्लिक केल्यानंतर काय होतंय, कोणतं ऑप्शन क्लिक केल्यानंतर काय होतंय हे बघत बसू नका. जेवढं समोर दिसतंय फक्त ते ऐकायचं आणि बघायचं. पुढे क्लिक करून काय होतंय, पुढे टच केल्यानंतर काय होतंय, लहान नाही राहिला तुम्ही आता. ठीक आहे. असं की 5 दिवसामध्ये कोणतरी सेकंड डेला अब्सेंट असेल, कोणी थर्ड डेला अब्सेंट असेल, असं कोणी अब्सेंट असतील त्यांनी फक्त हँड रेज करा. एक दिवस अब्सेंट जरी असेल त्याने फक्त हँड रेज करा. किंवा फर्स्ट डे आपला मिस झालाय, किंवा सेकंड डे मिस झालाय, किंवा थर्ड डे मिस झालाय, असं कोणी असेल तर ओके. भरपूर पर्सन आहे अब्सेंट होते. मग त्यामुळे आपण जे बघणार आहे, ज्या या 2 लाईन जे ड्रॉ केले अनुराग, तर डिलीट करायला ऑप्शन पण तुमच्याकडेच आहे. त्या ज्या 2 लाईन ड्रॉ झाल्या ना त्या डिलीट करा फक्त, बाकीच्या लाईन डिस्टर्ब होणार नाही. जे अब्सेंट पर्सन भरपूर सारे होते. मग आपण काय करणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये जे काय झालंय त्याची फक्त आपण परत एकदा ओव्हरव्ह्यू बघणार आहे सगळ्यांचा. जेवढे फर्स्ट डे पासून तर कालच्या डे पर्यंत जे पॉईंट झाले ते आपण 10-15 मिनिटांमध्ये कव्हर करणार आहे, आणि मग पुढचा टॉपिक बनणार आहे. आजपासून आपलं थोडं थोडं स्टार्ट होईल ऍक्च्युअल कंटेंटला. हा कंटेंट पण खूप इम्पॉर्टंट होता. या कंटेंटला आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. हा कंटेंट ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्हाला खूप गरजेचा आहे किंवा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे याला इग्नोर करायचं नाहीये. जर तुम्ही इंडस्ट्री लेवलला गेला, अगोदर तुम्ही फक्त HTML CSS जावास्क्रिप्ट एवढं सांगितलं तरी सफिशियंट होतं. आता हे सगळ्यांनाच येते, सगळेच कोर्स करता, SY असताना TY असताना. त्यामुळे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं दाखवावं लागेल की तुम्हाला बाकीच्यांपेक्षा वेगळं काय नॉलेज आहे वेब डेव्हलपमेंटमध्ये, ते तुम्हाला दाखवावं लागेल. ते दाखवायचं म्हणजे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा वेगळ्या काहीतरी गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण हे पहिले 5 दिवस घेतले आहे. त्यामुळे आपण फर्स्ट डे पासून तर 5th डे पर्यंत सगळ्यांचा एकदा काय काय घेत ज्यांचं किंवा एखाद्या दिवशी अब्सेंट होते त्यांचं पण कव्हर होऊन जाईल यामध्ये. इथूनच आहे. तर आपण जी बॅच बघतो ती आहे वेब डेव्हलपमेंटची, आणि या ठिकाणी आपण एवढा सिलेबस बघणार आहोत. जास्त रोज एवढं डीप मध्ये चालतं एवढं होणार नाही. फक्त आपण प्रत्येक कंटेंटमध्ये थोडं टॉपिक बघणार आहे, किंवा प्रत्येक टॉपिक मध्ये थोडं बघणार आहे. कारण की हे जर परत घ्यायचं म्हणलो आपल्याला 5 दिवस गेले. एकच दिवसात जर डीप मध्ये बघायला गेलो परत तर याला अख्खा दिवस जाईल आजचा. त्यामुळे आपण सगळं फास्ट कव्हर करणार आहोत. जस्ट 1 मिनिट. तर जो फर्स्ट डे आहे, हँड ऑफ केले तरी चालते, जे हँड रेज केले
हा, तर आपण जो वेब डेव्हलपमेंटची बॅच आहे, वेब डेव्हलपमेंटच्या बॅचमध्ये आपण कोर्स हा एवढा घेणार आहे. सगळ्यात अगोदर बघणार आहे इंट्रोडक्शन टू वेब, त्यानंतर HTML5, त्यानंतर CSS3 and 4, त्यानंतर CSS3 and 4 झाल्यानंतर बघणार आहोत बुटस्ट्रॅप, या ठिकाणी राईट करून ठेवलं कमेंटमध्ये, आफ्टर द CSS. त्यानंतर जावास्क्रिप्ट बघणार आहोत. हा, या ठिकाणी ES5, ES6, ES7 हे याला बोलतात व्हर्जन, जसं जावाचं जावा 8, जावा 9, जावा 24 जसे व्हर्जन आहे. हा, ES7 आणि ES7 नंतर जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते पण बघणार आहोत. हे बुटस्ट्रॅप झाल्यानंतर आपण बघणार आहे जावास्क्रिप्ट, आणि जावास्क्रिप्ट झाल्यानंतर बघणार आहे सॅस. ऍक्च्युअल सॅस हे CSS नंतर शिकावं लागतं, पण सॅस मध्ये थोडी प्रोग्रामिंग आहे. पण जावास्क्रिप्ट मध्ये तुमची थोडी प्रोग्रामिंग जर कव्हर झाली तर मग तुम्हाला सॅस समजायला थोडं सोपं जाईल. त्यानंतर पुढे पार्ट बघणार आहे टेलविंड. 2025 मध्ये टेलविंड मार्केटमध्ये खूप आहे. मार्केटमध्ये टेलविंडची सध्या बूम आहे. बूम म्हणजे मार्केटमध्ये सध्या टेलविंड जास्त चालतंय. हा, बुटस्ट्रॅप मध्ये जे काम चालतं ते टेलविंड मध्ये पण चालणार आहे, पण बुटस्ट्रॅप मध्ये कोड हा लेंदी होतो, म्हणजे हार्ड होतो, कोड खूप मोठा वाटतो. त्यामुळे आपण बुटस्ट्रॅप तर बघणारच, त्यानंतर टेलविंड पण बघणार आहे. आणि टेलविंड झाल्यानंतर रिॲक्ट बघणार आहे. जावा स्क्रिप्टचे रिॲक्ट आणि अँग्युलर असे फ्रेमवर्क आहे, पण आपण अँग्युलर न शिकता रिॲक्ट शिकणार आहे. आणि जे फ्रेमवर्क आहे, आपलं जे वेब डेव्हलपमेंट आहे किंवा जी वेबसाईट आहे ती स्टॅटिकला डायनॅमिक मध्ये बनवण्याचं काम हे रिॲक्ट करणार आहे. त्यानंतर एक स्मॉल प्रोजेक्ट आणि एक बिग प्रोजेक्ट बघणार आहोत. हा, हे झाल्यानंतर किंवा स्मॉल प्रोजेक्ट सुरू करण्याच्या अगोदर आपण गिटअप बघूया, कारण की आपल्याला ते गिटअपवर मग एक एक पेज झाल्यानंतर ते पोस्ट करता येईल, ऍड करता येईल जर तुम्ही ग्रुपने करत आहे तर. आणि त्यानंतर स्मॉल प्रोजेक्ट आणि बिग प्रोजेक्ट झाल्यानंतर आपण नेटलिफायला तुम्ही जी वेबसाईट बनवली आहे ती होस्ट करणार आहोत. म्हणजे तुमची वेबसाईट, तुमच्या नेमने वेबसाईट बनवली एखादी, किंवा एखादी बनवतोय business.com अशा नावाने काहीतरी वेबसाईट बनवतोय, किंवा बिसेस नावाने काहीतरी वेबसाईट बनवली आहे, किंवा बिसे नावाने काहीतरी वेबसाईट बनवली आहे. ती वेबसाईट कोणी जरी सर्च केली ती वेबसाईट कोणालाही पण दिसेल. पण सध्या तुम्ही जर फक्त वेबसाईट बनवली आणि तुमच्या पीसी मध्ये ठेवली तर ती बाकीच्याला शो होणार नाही. त्यानंतर पुढे काय बघितलं होतं, विच फुल स्टॅक टू लर्न. आपण कोणता फुल स्टॅक आणि फुल स्टॅक मध्ये कोणते कोणते टाईप येतात. त्यामध्ये फर्स्ट बघितलं होतं फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट. फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट मध्ये आहे फ्रंट एंड, आणि फ्रंट एंड मध्ये HTML, CSS, बुटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, सॅस. यानंतर तुम्ही पुढे रिॲक्ट, jQuery हे सगळे ऍड करू शकता. आपण बेसिक एवढं तरी पाहिजे. त्यानंतर पुढे बॅकएंड मध्ये Node.js आणि डेटाबेस मध्ये MongoDB. कोणताही फुल स्टॅक जर बघायचा असेल तुम्हाला त्यामध्ये फ्रंट एंड, बॅकएंड आणि डेटाबेस हे पाहिजेच. फुल स्टॅक जर बोलताय, फुल स्टॅकची डेफिनेशनच ती आहे, फ्रंट एंड प्लस बॅकएंड प्लस डेटाबेस. हा, आणि फुल स्टॅक तुम्ही जावा फुल स्टॅक करा, .NET फुल स्टॅक करा, पायथन फुल स्टॅक करा, कोणत्याही टाईपचा फुल स्टॅक करा, त्या फुल स्टॅक मध्ये फ्रंट एंड तुमचं चेंज होणार नाही. फ्रंट एंड आहे तेच असणार आहे, फक्त चेंज होणार आहे बॅकएंड आणि डेटाबेस. सेकंड बघा, या ठिकाणी जावा फुल स्टॅक बघितलं होतं आपण. जावा फुल स्टॅक मध्ये काय काय येणार आहे, जावा फुल स्टॅकचं फ्रंट एंड आणि फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंटचं फ्रंट एंड सेम आहे, चेंज झालंय फक्त ते बॅकएंड आणि डेटाबेस. जर तुम्हाला जावा फुल स्टॅक करायचंय तर मग जावा फुल स्टॅक करण्यासाठी तुम्हाला जावा येणं गरजेचं आहे. जावामध्ये कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा, त्यानंतर JSP, नंतर JDBC, ODBC, स्प्रिंग बूट, त्यानंतर पुढचे भरपूर सारे फ्रेमवर्क आहे ते पण येणं गरजेचं आहे. आणि बॅकएंड मध्ये, सॉरी, डेटाबेस मध्ये Oracle. त्याला एवढं येणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर एखाद्याला जर .NET फुल स्टॅक करायचंय, फ्रंट एंड सेम आहे, फ्रंट एंड मध्ये काही चेंज होणार नाही, चेंज करायचंय फक्त बॅकएंड आणि डेटाबेस. बॅकएंड मध्ये तर C#, आणि C# या लँग्वेजचा फ्रेमवर्क हा .NET आहे. C# तुम्हाला लँग्वेज, C# नंतर ASP.NET, MVC, वेब API हे बॅकएंडला कंपल्सरी आहे, आणि डेटाबेस मध्ये आहे SQL सर्व्हर. जर तुम्हाला .NET फुल स्टॅक शिकायचं असेल तर तुम्हाला एवढं पार्ट येणं कंपल्सरी आहे. त्यानंतर खाली आहे पायथन फुल स्टॅक. नेक्स्ट बघितलं होतं पायथन फुल स्टॅक. फ्रंट एंड मध्ये काही चेंज झालेला नाहीये, फ्रंट एंड सेम आहे, चेंज कुठे झालाय फक्त बॅकएंड आणि डेटाबेस मध्ये. बॅकएंड मध्ये काय आलंय, पायथन कोर अँड ऍडव्हान्स. त्यानंतर डिजँगो, एनाकोंडा हे फ्रेमवर्क आहे पायथनचे, ते येणं गरजेचं आहे. आणि डेटाबेस मध्ये सर्व्हर. हा, मग आता या ठिकाणी आपण 3-4 टाईप बघितले फुल स्टॅक. प्रत्येक फुल स्टॅक मध्ये फ्रंट एंड सेम आहे, फक्त चेंज झालंय बॅकएंड आणि डेटाबेस. यामध्ये सगळ्यात हार्ड जे जातं शिकण्यासाठी ते जातं फक्त जावा फुल स्टॅक, .NET फुल स्टॅक, पायथन फुल स्टॅक. त्याचं रिझन असं आहे, एका जावा फुल स्टॅक मध्ये मध्ये पण असेल. फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंटसाठी तुम्ही जे शिकता HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बुटस्ट्रॅप, सॅस, jQuery, रिॲक्ट हे जे असेल ते तुम्ही इझिली कॅप्चर करू शकता विदाउट प्रोग्रामिंग नॉलेज.
प्रोग्रामिंग कोणतं, जसं आपण बॅकएंड प्रोग्रामिंग असते ना तशी प्रोग्रामिंग नॉलेज. कोणी ऍज अ फ्रेशर लेवलला शिकण्यासाठी हे सोपं आहे फ्रंट एंड. मग जर जावा स्क्रिप्ट त्याला जर कळायला लागलं तर नोड आणि मोंगोडीबी पण समजतं. पण जर एखाद्याला जावा फुल स्टॅक करायचंय तो जावा फुल स्टॅकचं फ्रंट एंड करू शकतो. पण बॅकएंड मध्ये ऍज अ फ्रेशर डायरेक्ट जावा, ऍडव्हान्स जावा, फ्रेमवर्क, ओरॅकल हे शिकणं त्याला हार्ड जातं. म्हणजे ऍज अ फ्रेशर जावा फुल स्टॅक करू शकत नाही असं नाही, पण ऍज अ कम्पेअर टू वेब डेव्हलपमेंट ते हार्ड आहे. जावा फुल स्टॅक, डॉटनेट फुल स्टॅक, पायथन फुल स्टॅक. कारण की डायरेक्ट सांगतो तुम्हाला की जावा आपण जसं ऑफलाईनला घेतो, आपली कोर जावाची बॅच चालते 6 महिने, ऍडव्हान्स जावाची बॅच चालते 6 महिने. जर तुम्हाला फ्रेमवर्क शिकायचे आहे, मग ऍडव्हान्स मध्ये जेडीबीसी, ओडीबीसी हे सगळं आहे. जेएसपी सर्वलेट, फक्त या ठिकाणी ऍडव्हान्सचा फक्त जेएसपी हा टॉपिक लिहिला आहे. मग स्प्रिंग बूट, हायबरनेट हे सगळं शिकावं लागतं. मग तुम्हाला आपण फ्रंट एंडची बॅचेस 6 महिने घेणार आहोत. जो कोर्स राईट केला आहे ना ते आपण 6 महिने शिकणार आहोत. त्यानंतर जावा आपल्याला 6 महिने शिकावं लागेल, ऍडव्हान्स जावा 6 महिने, म्हणजे किती झालंय 1 वर्ष. फ्रेमवर्क शिकायला तुम्हाला 1 वर्ष जाईल, 1.5, आणि ओरॅकल आणि बाकीचं उर्वरित सगळं बघायला परत 6 महिने. म्हणजे तुम्हाला जावा फुल स्टॅक, कम्प्लीट जावा फुल स्टॅक बोलतोय, कम्प्लीट जावा फुल स्टॅक डीप मध्ये जर बघायचं असेल तर तुम्हाला 2 वर्ष लागतील. तसं मग जावा फुल स्टॅकचा कोर्स तर 6 महिन्यात कम्प्लीट होतो बाहेर. डॉटनेट फुल स्टॅकचा कोर्स पण 6 महिन्यात कम्प्लीट होतो. पायथन फुल स्टॅकचा कोर्स पण 6 महिन्यात कम्प्लीट होतो. आणि आपल्याला फक्त फ्रंट एंड शिकण्यासाठी 6 महिने लागणार आहे. कारण की आपण बॅकएंडच्या त्याच्या बॅचेस ऑफलाईनला घेतो. प्रत्येक टॉपिक जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत टॉपिक शिकवणं बंद होणार नाही. तसं फ्रंट एंड मध्ये पण आपण प्रत्येक टॉपिकला डीप घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जास्त डीप मध्ये पण जाणार नाही. जर जास्त डीप मध्ये गेलो तर तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. यासाठी हे सगळं फुल स्टॅक, ज्याला जे फुल स्टॅक करायचंय, कोणत्या फुल स्टॅक मध्ये काय काय येतं हे माहित असणं ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नंतर काय बघितलं होतं, डिफरन्स बिटवीन मीन अँड मन स्टॅक. मीन आणि मन स्टॅकला हा बोला सर. सध्या पायथन ट्रेंडिंगला आहे का जावा? वेट जस्ट 1 मिनिट, म्हणजे मार्केटमध्ये 1 मिनिट गाईज. आवाज कोणाचा आहे एकदा फक्त, डाऊट कोणाचा आहे? सर पायथन आता ट्रेंडिंगला आहे मार्केटमध्ये की जावा? पायथन ट्रेंडिंगला आहे की जावा? मग तुम्ही आता पायथनला पण ट्रेंडिंगला म्हणू शकत नाही आणि जावाला पण ट्रेंडिंगला म्हणू शकत नाही. आणि जर बघायला गेलं तर मग एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स हे खूप मार्केटमध्ये चालतंय. पण तुम्ही असं डिफरन्शिएट करू शकत नाही की मग पायथन खूप भारी मग आपण फक्त पायथन करूया, जावा खूप भारी तर जावा करूया. सगळ्यात लक्षात ठेवायचं जावाचं मार्केट, नाहीतर तुम्ही नंतर ऑनलाईनला जाऊन सर्च पण करू शकता. पायथन मार्केटमध्ये, पायथन मार्केटमध्ये. पण तुम्ही या 1-1.5 वर्षामध्ये पायथन शिकला आणि जर तुम्हाला जॉब लागला तर ठीक आहे. पण जर तुम्ही फक्त पायथन शिकला आणि 2 वर्षानंतर जॉब सर्च करताय, त्यावेळेस पण भेटणार आहे, पण त्यावेळेस तुम्हाला नॉलेज जास्त लागणार आहे. पण जावाचं जे मार्केट आहे, जावाचं मार्केट कुणीही घेऊ शकत नाही. जावा स्टेबल आहे. म्हणजे असं कोणी जावाची अशी लाट येते आणि जाते, ज्याची लाट येते ना ते कधीतरी संपत असतं. जावा याच्या अगोदर पण होते, सध्या पण आहे आणि याच्या नंतर पण असणार आहे. कारण की जावा सगळ्यात जास्त हाय सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा फोन यूज करताय आणि फोनमध्ये तुमचं भरपूर सारे ऍप्लिकेशन असतात. तुमचं व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, आणि तुमचा व्हॉट्सअपचा, इंस्टाग्रामचा डेटा जर लीक झाला तर तुम्ही ते व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम यूज करताल का? बोला. नाही. तुम्ही ते व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम यूज करणार नाही. तुम्हाला जर कळालं आपण जो फोन यूज करतोय त्या फोनमुळे आपला व्हॉट्सअपचा आणि इंस्टाग्रामचा डेटा यूज होत आहे, मग तुम्ही तो फोन यूज करणार का? नाही. नाही. मग तुम्हाला दुसरा असा काहीतरी एक फोन दिला आणि सांगितलं की या फोनची प्राइस थोडी जास्त आहे, पण या फोन मधून तुमचा कोणीही डेटा हॅक करू शकत नाही ना. तुमचा व्हॉट्सअपचा, इंस्टाग्रामचा, ट्विटरचा कोणताही डेटा तुमचा कोणी हॅक करू शकत नाही किंवा ऍक्सेस करू शकत नाही. मग तुम्ही तो फोन यूज करणार की नाही? हो करणार. मग आता जावा मध्ये जे ऍप्लिकेशन बनवले जातात ते ऍप्लिकेशन सगळ्यात जास्त हाय सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. सगळ्यात जास्त हाय सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. आणि ज्या ज्या कन्सेप्ट सिक्युरिटी तोडतात त्या कन्सेप्ट जावा अलो करत नाही. आता यामध्ये जावा किती जणांना कळते फक्त हँड रेज करा. जावा समजते त्यांनी फक्त हँड रेज करा.
मॅक्झिमम जणांना जावा समजत असेल, ज्यांची जावा झाली आहे किंवा ज्यांची ऍडव्हान्स जावा चालू आहे त्यांना तर जावा समजत असेल. जावामध्ये एक टॉपिक आहे, तो सी लँग्वेज मध्ये फॉर एक्झाम्पल आपलं पॉइंटर आहे. पॉइंटर जावामध्ये आहे की नाही, आता हे जर एक्सप्लेन करायला गेलं तर खूप वेळ लागेल, खूप वेळ. पण एवढं बेसिक लेवलला ऍज अ प्रेशर लेवल एवढं एक लक्षात ठेवायचं की जर तुमचा पॉइंटर जर सिक्युरिटी तोडतोय, पॉइंटरचं काम सांगता येईल का कोणाला या ठिकाणी? पॉइंटरचं पॉइंटर इज ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ओके, पॉइंटर दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करून त्या मेमरी लोकेशनला जाऊन वर्क करतो, म्हणजे आपला डेटा विदाऊट आपल्याला माहित होता तो ऍक्सेस करू शकतो. मग जावामध्ये त्यामुळे पॉइंटर नाहीये, पण कोणाला नाहीये? युजरला पॉइंटरचा ऍक्सेस नाहीये. ऍक्सेस कोणाला आहे जावामध्ये? पॉइंटरचा ऍक्सेस कोणाला आहे? डेव्हलपरला आहे किंवा सिस्टमला आहे? आता ज्यांची जावा झाली त्यांना जर माईक ऑन करून बोलायला लावलं तर तुम्ही अर्थात बोलता, त्यामुळे मी सांगतो. त्यामुळे जावा आता जो क्वेश्चन होता, जावा मार्केटमध्ये आहे की पायथन मार्केटमध्ये, कोणाचा होता? बोला सर माझा होता. ओके, जस्ट 1 मिनिट, दाखवतो लगेच कोण किती मार्केटमध्ये आहे. बेक काय झालंय? बेक होता आवाज, बेक. सगळ्यांना होतोय की फक्त विश्वंभर तुला होतोय? सगळ्यांना होतोय? नाही आता नाही. ठीक आहे. विश्वंभर थोडं रेंज मध्ये बस, रेंजची गरज आहे तुला थोडी. होतोय मध्ये मध्ये, कंटिन्यू नाही होते, मध्ये मध्ये होतोय. ओके ओके ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. आता या ठिकाणी दाखवतो जॉब किती आहे जावामध्ये. जावा डेव्हलपर, जावा स्प्रिंग बूट, जावामध्ये भरपूर सारा आहे. या ठिकाणी बघा जावामध्ये जॉब किती आहे. आता सगळे जॉब आहे जावामध्ये. हे दिसता ना, 378 जॉब्स, 490 जॉब्स, 201 जॉब्स, 54 जॉब्स. जर तुम्हाला 3 लाखापर्यंत सॅलरी पाहिजे असेल तर 378 जॉब सध्या रजिस्टर आहे. 378 म्हणजे 378 जणांना जॉब नाही भेटणार, 378 कंपनी या ठिकाणी रजिस्टर आहे. तुम्ही तिथून जॉब घेऊ शकता. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय काय गरजेचं बघा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, वेब सिरीज, ऍप्लिकेशन डिझाईन, हे सगळे जावामध्ये येतं, ऍडव्हान्स जावामध्ये. आणि क्वालिफिकेशन पण पहा, तुम्ही बीएससी असेल, एमएससी असाल, बीटेक असाल, एमटेक असाल, बी असेल, सगळं चालतं. तुम्हाला जावा डेव्हलपमेंट आलं पाहिजे, जेएसपी आलं पाहिजे, जेडीबीसी आलं पाहिजे. या ठिकाणी दिसतंय सगळ्यांना जेएसपी, जावा डेव्हलपमेंट, जेडीबीसी, हायबरनेट, एसक्यूएल, मायक्रो सर्व्हिसेस, स्प्रिंग. जर जावा फुल स्टॅक आहे, जावा डेव्हलपर मीन्स. आणि आपण या ठिकाणी बघा काय राईट केलं होतं, जावासाठी काय काय लागतं. जावा, कोर जावा, ऍडव्हान्स जावा, जेएसपी, स्प्रिंग आलंय त्या ठिकाणी पण. आणि या ठिकाणी आलंय एसक्यूएल असेल तरी चालतं, ओरेकल असेल तरी चालतं. मग तुम्हाला हे येणं गरजेचं आहे. भरपूर सारे जॉब आहे. इथे ते या ठिकाणी जॉब होते ते वेगळे आहे, या ठिकाणी होते ते वेगळे आहे, ते पण जावासाठीच आहे. एवढे भरपूर सारे जॉब आहे जावासाठी, भरपूर सारे, पाहिजे तेवढे जॉब आहे. जावाचं मार्केट कोणी घेऊ शकत नाही, कारण की प्रत्येकाला सिक्युरिटी लागते. आणि जर सिक्युरिटी नसेल तर ऍप्लिकेशन ती कोणी यूज करणार नाही, कितीही भारी असेल तरी. असं नाही की मग पायथन मध्ये नाही, पायथन मध्ये पण तेवढेच जॉब आहे. हे फ्रेमवर्क आहे, पंडास, डिजांगो, एनाकोंडा, हे फ्रेमवर्क आहे. हे बघा पायथन सॉफ्टवेअर डेव्हलपर, हे बघा 349, 442, 190, 76, तेवढेच जॉब आहे पायथन मध्ये पण.
पाहिजे तेवढे इथे पण परत बघा 71, 105, 102, 75 एवढे जॉब्स आहेत पायथन मध्ये पण तुम्हाला पाहिजे तेवढे जॉब आहे. हा मग तुम्ही असं कम्पेअर करू शकत नाही की जावा भारी की पायथन भारी. हा सध्या पायथन मार्केटमध्ये जावापेक्षा जास्त सध्याच्या कंडिशन मध्ये, पण पुढे चालून राहीलच असं नाही. पण जावा स्टेबल आहे, जावाचं मार्केट स्टेबल आहे. अगोदर पण होती जावा मार्केटमध्ये, जसं काही वर्षापूर्वी पीएचपी ला मार्केट आलं होतं, खूप जावापेक्षा हाय लेवलला गेली होती पीएचपी. पण आता पीएचपी यूज करते का कोणी? दिसतंय का तुम्हाला पीएचपी जास्त यूज करताना? बोला. नाही. पीएचपी जास्त यूज करताना कोणी दिसत नाही. पीएचपी मध्ये जॉब आहे पण जास्त नाही. अगोदर एक बूम होती पीएचपीची. पीएचपी जर पीएचपी येत असेल तुम्हाला तर कोणी पण जॉबला घ्यायचं. आता आहे का? तशीच सीपीपीची एक काळ मार्केटमध्ये होती सीपीपी, त्याला तुम्ही C++ बोलता. त्याचं पण एक काळ मार्केट येऊन गेलं. प्रत्येक लँग्वेज एक मार्केट येऊन गेलं. हे फक्त लँग्वेज नाही, प्रत्येक तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा, प्रत्येकात एक इरा असतो. इरा संपला त्याला काळ बोलू शकता. प्रत्येकात एक काळ असतो, तेवढा काळ संपला की लँग्वेज कितीही भारी असेल त्याला कोणी युज करणार नाही. त्याच्या पुढची काहीतरी एक भारी टेक्नॉलॉजी येऊन थांबते. अगोदर चॅट जीपीटी होतं, त्यावेळेस ऑफलाईनच्या बॅचला काही बॅचेसला सांगितलं होतं मी, चॅट जीपीटी आता तुम्हाला खूप मोठं वाटतंय, पण 5 वर्षांनी अशी एक टेक्नॉलॉजी येईल ती त्यावेळेस तुम्ही म्हणता चॅट जीपीटी की थर्ड क्लास होतं. त्याला जनरेटिव्ह एआय बोलतात. जनरेटिव्ह एआय. पण जनरेटिव्ह एआयचं पण आता हे आलंय, काही टूल्स आत्ताच आले मार्केटमध्ये, को पायलट सारखे असतील, ते चॅट जीपीटी पेक्षा कितीतरी पटीने भारी आहे. डीपसीक आलंय, भरपूर सारे आले. त्यामुळे तुम्ही असं एका मेथडवर किंवा एका टेक्नॉलॉजी कॉन्स्टंट राहू शकत नाही. तुम्हाला काहीतरी आयटी फील्डला तुम्हाला स्वतःला प्रत्येक बेस स्वतःला चेंज करणं खूप गरजेचं आहे, अपडेट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही ही लँग्वेज खूप भारी ती लँग्वेज भारी. पण जावाचं मार्केट असं नाही की काही काळ जावाचं मार्केट डायरेक्टच गेलंय. जावा मागे खूप मार्केटमध्ये होते, आता पण आहे आणि पुढे पण असणार आहे, कारण की जावा सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. आणि जावा सिक्युरिटी कशी प्रोव्हाइड करते, काय प्रोव्हाइड करते, आपण हेच बघतो ऑफलाईनला. आणि जावाचं एक फीचर्स आहे, कोणता आहे रे ऑफलाईन वाले बोला? मेन फीचर कोणता आहे जावाचं? सिक्युरिटी. आणि सेकंड कोणतं? जावा इज लँग्वेज. जावा इज इझी लँग्वेज आहे ना? जावा इझी लँग्वेज आहे ना? इझी वाटते म्हणा, पण काही वेळेस काय वाटत कळत नाही. ओके, तसं मग आता राहुल डाऊट क्लिअर झालाय? हो. ओके. पण सध्या पायथन मार्केटमध्ये त्याचं रिझन पण असं आहे की डेटा सायन्सचा जरी कोर्स केला त्यामध्ये तुम्हाला पायथन शिकावं लागतं, एआयचा कोर्स केला पायथन शिकावं लागतं, मशीन लर्निंगचा कोर्स केला पायथन शिकावं लागतं, डेटा अनालिटिक्स केलं तरी पायथन शिकावं लागतं, डेटा मायनिंग केलं तरी पायथन शिकावं लागतं. त्यामुळे पायथन जास्त मार्केटमध्ये आहे सध्या. पण कोणतेही सॉफ्टवेअर बनवलं त्याला तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची असेल तर जावा लागते. त्यामुळे जावाचं मार्केट कोणीही घेऊ शकत नाही. पण जावा इझी लँग्वेज आहे, पण ज्याला समजते त्याला समजते. पण एकदा जर डोक्याच्या वरून जायला लागलं तर किती धरून बसवलं तरी जावा समजत नाही. तसं .NET फुल स्टॅक आहे, तसं पायथन फुल स्टॅक आहे. पुढे काय बघायचं होतं, मीन आणि मन. मीन आणि मन स्टॅकला फ्रंट एंडची गरज पडत नाही. या कोर्समध्ये कुठे फ्रंट एंड येणार नाही, कारण की मीन MEN, एम मीन्स MongoDB, ई मीन्स एक्सप्रेस, ए मीन्स अँग्युलर, एन मीन्स नोड.js. एवढा जो पार्ट हायलाइट केला यामध्ये तुम्हाला कुठे फ्रंट एंड दिसतंय का? पण हा पार्ट तुम्हाला समजण्यासाठी फ्रंट एंड येणं गरजेचं आहे. तसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी ABCD शिकावं लागत नाही, पण तुम्हाला जर इंग्लिश बोलायची आहे, कोणत्या वर्डला काय बोलतात, याला एसच बोलतात का, त्याला जीच बोलतात का, मग याला तुम्हाला कसं समजेल, याला एसच बोलतात, याला यमच बोलतात, हे समजण्यासाठी तुम्हाला ABCD येणं गरजेचं आहे. पण असं कुठे कोणता कोर्समध्ये आहे का तुम्हाला जर इंग्लिश शिकायची असेल किंवा कोणासोबत कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्हाला ABCD अगोदर करून शिकून यावं लागेल? नाही ना, कोणी विचारत नाही, कारण की तो बेसिक पार्ट झालाय, तो तुम्हाला अगोदर शिकून घ्यावा लागतो. मग सेम तसंच जर तुम्ही मिनी स्टॅक करायला जातात तर तुम्हाला फ्रंट एंड अगोदर येणं प्री रिक्वेस्ट मध्ये गरजेचं आहे. त्या पार्टमध्ये तुम्हाला फ्रंट एंड शिकवलं जात नाही, कारण की हा पार्ट डायरेक्ट मीन्स MongoDB स्टार्ट होणार. MongoDB, एक्सप्रेस, अँग्युलर आणि नोड.js. MongoDB मीन्स डेटाबेस आहे, एक्सप्रेस मिडलवेअर आहे, अँग्युलर क्लायंट साइड आहे
आणि Node.js सर्व्हर साइड आहे. मिडलवेअर काय, क्लायंट साइड काय, सर्व्हर साइड काय हे आपण पुढे बघणार आहोत. 5 दिवस आपण लेक्चर घेतले तरी आपण अजून क्लायंट साइड सर्व्हर साइड पर्यंत गेलेलो नाहीये. मग विचार करा, फ्रंट एंड मध्ये पण आपण खूप डीप मध्ये जाऊ शकतो. वेब डेव्हलपमेंटची बॅच स्टार्ट करण्याच्या अगोदर सांगितलं होतं फ्रंट एंड मध्ये ट्रिकी पार्ट नाहीये, पण जर आपण घेतोय तर फ्रंट एंड मध्ये पण आपला ट्रिकी पार्ट आपण ऍड करणार. तसं मन स्टॅक मध्ये पण काय काय येतं, MongoDB, एक्सप्रेस, रिॲक्ट आणि नोड. चेंज काय झालाय, फक्त एक फ्रेमवर्क चेंज झालाय. जिथे अँग्युलर होतं तिथे रिॲक्ट आलंय. दोन्ही पण क्लायंट साइडच आहे. रिॲक्ट आणि अँग्युलर कशाचे फ्रेमवर्क आहे? जावास्क्रिप्टचे फ्रेमवर्क आहे. त्यानंतर पुढे बघितलं होतं व्हॉट इज फुल स्टॅक. फुल स्टॅक मध्ये काय काय येतं? फुल स्टॅक मध्ये काय काय येतं? फ्रंट एंड प्लस बॅक एंड प्लस डेटाबेस. आणि त्यानंतर फर्स्ट एंड काय बघितलं होतं? सगळ्यात लास्ट टॉपिक बघितला होता व्हॉट इज डिफरन्स बिटवीन UI अँड UX. त्यानंतर UI मीन्स युजर इंटरफेस आणि UX मीन्स युजर एक्सपिरियन्स. आणि सांगताना सांगितलं होतं UI मीन्स तुम्हाला जी वेबसाईट दिसते, वेबसाईट ओपन केल्यानंतर दिसते त्याला UI बोलतात. आणि नंतर युजर एक्सपिरियन्स. UI आणि UX काय आहे फक्त एवढं लक्षात ठेवा सांगितलं होतं. पण आदित्यने एक डाऊट विचारला होता की ऍक्च्युअल मध्ये UI असतंय काय, ते एक्सप्लेन करायला आपल्याला 10-15 मिनिटं गेली होती. आता आपल्याला ते एक्सप्लेन करत नाही बसायचंय. काय काय बघितले तेवढं फक्त ओव्हरव्ह्यू बघतोय आपण प्रत्येक टॉपिकचा. हा दिला फर्स्ट डेचा. नंतर सेकंड डेला काय बघितलं होतं? टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन. सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनचे भरपूर सारे टाईप आहे. त्यामधील आपण मेन 6 बघितले होते. फर्स्ट डेस्कटॉप ऍप्लिकेशन, सेकंड वेब ऍप्लिकेशन, नंतर थर्ड डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन, फोर्थ AI ऍप्लिकेशन, फिफ्थ IoT ऍप्लिकेशन आणि 6 आहे मोबाईल ऍप्लिकेशन. डेस्कटॉप ऍप्लिकेशन मीन्स ते ऍप्लिकेशन ते फक्त तुमच्या पीसी पुरतं मर्यादित आहे. ते पीसीच्या बाहेर कोणी यूज करू शकत नाही किंवा ऍक्सेस करू शकत नाही. त्याला बोलतात डेस्कटॉप ऍप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल तुमचं बिलिंग सॉफ्टवेअर असेल, एखाद्या शॉपचं जर बिलिंग सॉफ्टवेअर असेल तर ते दुसऱ्या शॉपवाला यूज करू शकत नाही, त्याला त्याच्या पीसी मध्ये त्याला इन्स्टॉल करावं लागेल. नंतर पुढे होतं वेब ऍप्लिकेशन. आता वेब ऍप्लिकेशनला इंटरनेट कंपल्सरी लागतं किंवा इंटरनेटवर ते बेस आहे. मग वेब ऍप्लिकेशन मध्ये काय काय सांगितलं होतं सांगा? बोला, वेब ऍप्लिकेशन मध्ये काय सांगितलं होतं? अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल. वेब ऍप्लिकेशन म्हणजे ते इंटरनेटवर आहे, त्याला तुम्ही कुठून पण ऍक्सेस करू शकता. मग आता अमेझॉन एकाच्याच फोनमध्ये असं आहे का? तुमच्या फ्रेंडच्या फोनमध्ये पण असेल, तुमच्या रिलेटिव्हच्या फोनमध्ये पण असेल, पण प्रत्येकाच्या फोनमध्ये प्रोडक्ट सेम दिसणार, प्राइस पण सेम असणार. किंवा फ्रेंडच्या फोनमध्ये गुगलचा फोन आहे, गुगल पिक्सल आहे, त्याची प्राइस 90,000 दाखवत आहे आणि तुमच्या फोनमध्ये ती 70,000 दाखवत, असं होणार नाही. दोघांच्याही फोनमध्ये सेम प्राइस असेल, त्याला बोलतात वेब ऍप्लिकेशन. आणि थर्ड आहे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मध्ये सांगितलं होतं काय? तुमचं व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, तुमचं स्नॅप असेल, जे काही तुम्ही यूज करता, ते आहे डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटेड मीन्स तुमच्या फोनमध्ये जेवढे व्हॉट्सअप नंबर आहे ते तुमच्या फ्रेंडच्या फोनमध्ये असतील असं नाही, चेंज असू शकतात. ते तुमच्या वडिलांच्या फोनमध्ये असतील असं नाही, वडिलांच्या फोनमध्ये दुसरे नंबर असू शकतात. ज्या इंस्टाग्राम असेल, आपण ज्यांना फॉलो केलंय त्यालाच आपल्या घरच्यांनी फॉलो केलं असेल असं नाही, त्यांनी दुसऱ्याला फॉलो केलं असेल. हे जे ऍप्लिकेशन आहे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, याला बोलतात डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. आणि आपण जो मेन फोकस करणार आहे तो करणार आहे वेब ऍप्लिकेशनवर आणि डेस्कटॉप. ची गरज नाही अशा ज्याला इंटरनेटची गरज लागते त्याला तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन म्हणू शकत नाही. त्यानंतर पुढे काय बघितलं होतं? वेब ऍप्लिकेशन. वेब ऍप्लिकेशन मीन्स नेटवर्क किंवा इंटरनेट, कॉम्प्युटर नेटवर्क, त्याला इंटरनेट बोलायचं. इंटरनेट कशाला बोलतात? ज्यावेळेस भरपूर सारे कॉम्प्युटर एकमेकाला कनेक्ट करतात आणि एकमेकाची इन्फॉर्मेशन एकमेकाला शेअर करतात, त्याला बोलायचं इंटरनेट किंवा नेटवर्क. हे सगळं आपण फास्ट बघणार आहोत, कारण की तुम्ही पण बाकीचे ज्यांनी 5 दिवस ते ऐकलंय ते पण बोर व्हायला नको. आपल्याला काहीतरी अजून एक टॉपिक घ्यायचा आहे आणि त्यानंतर उद्यापासून आपला मेन HTML CSS ला स्टार्ट करणार आहोत. त्यानंतर जगात सगळ्यात फर्स्ट नेटवर्क आलं होतं
1960 साली अलामीस तयार झालं होतं. मार्केटमध्ये ऍक्च्युअल मध्ये आलं ते 1969 ला. कधी आलंय 1969 ला. आणि जे नेटवर्क आलंय जगातलं जे फर्स्ट नेटवर्क आहे त्याचं नेम होतं ARPANET. आणि हे डिझाईन केलं होतं USA ची एक टीम आहे. नंतर जर सेकंड बॅच असेल B1, B2, B3, जर थर्ड बॅच असेल तर C1, C2, C3. कारण की कोणती बॅचचं नेम काय आहे प्रत्येकाचं नेम लक्षात ठेवू शकत नाही. 5 जणांचा ग्रुप करायचा, त्या बॅच त्याला काहीतरी नेम द्यायचा. सेम तसंच आता युएसएची जी टीम होती डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, त्यांची एक टीम होती. अशा भरपूर साऱ्या टीम होतात, भरपूर साऱ्या टीम होत्या. युएस मध्ये एकच टीम काम करत असेल असं नाही, भरपूर साऱ्या टीम होत्या. मग त्या टीमचं जे नेम होतं त्या टीमचं नेम होतं ARPA. त्यावेळेस भरपूर साऱ्या टीम होत्या आणि ते वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत होता. हे नेटवर्क आणि इंटरनेट हा वेगळा प्रोजेक्ट होता. अजून भरपूर सारे प्रोजेक्ट होते आणि प्रत्येक टीमला वेगवेगळं नेम देण्यात आलं होतं. म्हणजे DOD डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स हे फक्त इंटरनेट किंवा नेटवर्कसाठी काम करत नव्हतं. त्यावेळेस भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजीवर रिसर्च चालू होता आणि त्यातली एक टेक्नॉलॉजी म्हणजे इंटरनेट ज्या बनवत होते त्या टीमचं नेम होतं ARPA. बाकी दुसरं टेक्नॉलॉजी ARPA, DARPA असे भरपूर सारे नेम होते. मग त्या टीमचं नेम होतं ARPA. मग आता नेटवर्क तयार झालंय, मग जगातलं फर्स्ट नेटवर्क आहे, मग नेम काय द्यायचं? सगळ्यांनी वेगवेगळे सजेशन दिले. टीम मधल्या प्रत्येक पर्सनने वेगवेगळे सजेशन दिले, हे नेम देऊया, ते नेम देऊया. पण ज्यांचे जे लीड होते त्यांनी ठरवलं की हे नेटवर्क आपण तयार केलंय आणि जगात जर एक नेटवर्क तयार झालं इथून पुढे फक्त नेटवर्कचं नेम लक्षात ठेवतील, आपल्याला कोणी लक्षात ठेवणार नाही. तर मग आपण असं करूया, नेटवर्कचा शॉर्ट फॉर्म NET घेऊया आणि आपल्या जे टीमचं नेम आहे ARPA ते देऊया. मग ARPANET असं नेम देऊया. जगात जोपर्यंत नेटवर्क असेल, जोपर्यंत इंटरनेट असेल, ज्या दिवसापर्यंत इंटरनेट चालेल त्या दिवसापर्यंत आपल्या टीमचं नेम प्रत्येक जण घेत राहील. मग त्यामुळे त्यावेळेस त्यांनी जगातलं जे फर्स्ट नेटवर्क आहे त्याला नेम दिलं ARPANET. हे बघितलं होतं सेकंड डेला. त्यानंतर थर्ड डेला बघितलं होतं व्हॉट इज वेब. वेब टीम बर्नर्स-ली यांनी जगासमोर ही कन्सेप्ट आणली की वेब काय आहे आणि ती आणली 1919 ला. आणि वेब हा एक वर्जन आहे इंटरनेटचा. वेब आणि इंटरनेट डायरेक्ट वेगवेगळा असं नाही. इंटरनेट मेन पार्ट आहे, इंटरनेटचा सब पार्ट आहे वेब. कारण की जे इंटरनेट होतं, इंटरनेट तयार केल्यानंतर त्यामुळे भरपूर सारे डिसएडव्हान्टेजेस होते. त्यातला सगळ्यात मेन जो डिसएडव्हान्टेजेस होता तो होता सिक्युरिटीचा. जसं मला अगोदर सांगितलं जावा का यूज होती, कारण की प्रत्येक टेक्नॉलॉजी प्रत्येक पर्सनला सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःची. कारण की स्वतःची इन्फॉर्मेशन कुठे लीक व्हायला नको. तसं प्रत्येक टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन कुठे लीक व्हायला नको. त्यामुळे इंटरनेट सिक्युरिटी नव्हती इंटरनेटमध्ये. मग इंटरनेटमध्ये जर सिक्युरिटी नव्हते तर मग त्याला कोणीही ऍक्सेस करू शकत होता. मग जर त्याला कोणीही ऍक्सेस केलं तर ते बाकीच्यांसाठी चांगलं नव्हतं, युजरसाठी. फॉर एक्झाम्पल आता जर सिक्युरिटी नाही तुमच्या व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुकला जर सिक्युरिटीच नाही, तुमचं व्हॉट्सअप दुसऱ्याचा फ्रेंड पण ऍक्सेस करू शकतो. तुमचा व्हॉट्सअपचा डेटा तो पण बघू शकतो, तुमचा इंस्टा डेटा तो पण बघू शकतो. जर वेब हा कन्सेप्ट जर आलाच नसता, फक्त इंटरनेट हा कन्सेप्ट असता, तर तुमचं इंस्टा कोणी पण युज केला असता, कोणी पण. मग आता इंटरनेट हा मेन पार्ट आहे आणि इंटरनेटचा सब जो पार्ट आहे तो आहे वेब. इथे काय या लाईनला बघा काय राईट केलं आपण, वेब इज अ पोर्शन ऑफ इंटरनेट. एक पार्ट आहे, पोर्शन मीन्स पार्ट आहे, वेबचा एक पार्ट आहे, सॉरी इंटरनेटचा एक पार्ट आहे वेब. आणि पुढे सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय राईट केलंय, विथ रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस. ऍक्सेस आहे वेबला पण रिस्ट्रिक्टेड आहे. मग ज्यांनी वेब बनवली त्याच्या हातात आहे की कोणाला ऍक्सेस द्यायचा आहे, कोणाला द्यायचा नाही. तसं इंटरनेटचं नाही. इंटरनेट हे ऑल जणांसाठी ऍक्सेस आहे, ते कोणी ऍक्सेस करू शकतं. मग त्यासाठी वेब हा पार्ट आला. कारण की आता आपण जास्त फास्ट घेतोय, कारण की हे एवढं सांगण्यासाठी आपल्याला 1 तास गेला होता. एवढं इथे दिसतंय ना, एवढं सांगण्यासाठी आपल्याला 1 तास गेला होता त्या दिवशी. त्यानंतर हे सेकंड डेचं एवढं दिसतंय ना, एवढं सांगण्यासाठी आपल्याला 1 तास गेला होता. आपण थोडं फास्ट बघतोय कारण की आपल्याला पुढे बाकीचे बोर पण व्हायला नको आणि पुढचा टॉपिक पण घ्यायचा. मग आता वेब का हे कळालंय, कारण की इंटरनेटचा एक डिसएडव्हान्टेज होता.
की त्याला कोणी ऍक्सेस करत होतं आणि कोणी जर ऍक्सेस केलं तर युजर त्याला यूज करणार नाही हे सगळ्याला माहित आहे. मग त्यासाठी वेबचा जो स्टँडर्ड आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी एक कम्युनिटी तयार करण्यात आली W3C नावाची. आणि W3C चा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम. स्पेलिंग वेगळी आहे, बोलताना वेगळं बोललं जातं. तर W3C चा फुल फॉर्म होतो W3 म्हणजे 3 वेळेस W, वर्ल्ड वाईड वेब आणि C मीन्स कन्सोर्टियम. मग ही टीम तयार करण्यात आली कारण की का वेब कोणी पण तयार करेल ना, ज्यासून वेबसाईट बनवतो वेबसाईट कोणी पण तयार करेल, ती वेबसाईट किंवा टेक्नॉलॉजी कोणी पण तयार करेल. ती टेक्नॉलॉजीचा स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी टेक्निकल स्टँडर्ड, या ठिकाणी वर्ड राईट करतोय टेक्निकल स्टँडर्ड. वेबचा टेक्निकल स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी टिम बर्नर्स-ली यांनी एक कम्युनिटी तयार करण्यात आली. त्या कम्युनिटीचं नाव होतं W3C. ही कम्युनिटी तयार करण्यात आली त्यावेळेस आणि त्या W3C ला बोलतात वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम. आणि W3C मध्ये भरपूर पर्सन काम करतात, ते पण बघूया आपण पुढे. नंतर पुढे सगळ्यात जास्त फक्त जर तुमचा फक्त वेब डेव्हलपमेंटवर जर इंटरव्ह्यू चालला तर त्या ठिकाणी विचारलं जातं करंटली विच व्हर्जन ऑफ वेब इज देअर. सध्या मार्केटमध्ये कोणतं व्हर्जन आहे वेबचं? सध्या वेब 3 आहे. तुम्हाला अजून जर डीप मध्ये जाऊन बघायचं असेल तर डायरेक्ट W3C.org म्हणजे ऑर्गनायझेशन सर्च करायचं. त्या ठिकाणी सध्या मार्केटमध्ये कोणती टेक्नॉलॉजी आहे आणि कोणती टेक्नॉलॉजी सध्या मार्केटमध्ये न्यूली लॉन्च झाली आहे, कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये कोणते फीचर्स आहे, हे सगळे आहे त्या वेबसाईटला. त्यानंतर पुढे बघितलं तर व्हॉट इज सर्व्हर. सर्व्हरची डेफिनेशन काय बघितली? सर्व्हर इज अ कॉम्प्युटर सिस्टम दॅट प्रोव्हाइड्स रिसोर्सेस, डेटा और इन्फॉर्मेशन. याची डायग्राम पण बघितली होती, डायग्राम पण ओपन करून बघूया डायरेक्ट लगेच. वेब आणि इंटरनेटसाठी एक डायग्राम बघितली होती आपण. प्रत्येक देश आहे, इथे इंडिया आहे, इथे UK आहे, इथे US आहे, यांना प्रत्येकाला कनेक्ट करण्याचं काम. बोला. एक डाऊट होता. बोला. सर तुम्ही म्हणते होते वेबला जर इंटरनेटचा नाही का रेस्ट्रिक्टेड ऍक्सेस असतो. ओके. डार्क वेबला नाही का इंटरनेटचा पूर्ण ऍक्सेस असतो ना त्याच्यामध्ये. हो तेच. आणि तुम्हाला पॉइंट लिहून दिलाय का कुठे किंवा सांगितलं होता ना त्या दिवशी की डार्क वेब ला कोणी ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि तिथपर्यंत जाण्याचा पण प्रयत्न करायचा नाही. जर तुम्ही डार्क वेबला ऍक्सेस करायला गेलात, तर तुमच्यावर कंप्लेंट केली किंवा केस केली जाते गव्हर्नमेंट थ्रू. त्या जी डार्क वेबची वेबसाईट आहे त्याला टच पण करायचं नाही. आणि डार्क वेब हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. त्यांना ऍक्सेस दिला आहे गव्हर्नमेंटने. कोणाला? गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर साऱ्या जागा सुटतात. कधी ऐकलंय का? गव्हर्नमेंट सिक्युरिटीसाठी जागा घेते, सिक्युरिटी एजन्सीसाठी, सायबर सिक्युरिटीसाठी गव्हर्नमेंटची जागा सुटतात. ऐकलंय कधी? ऐकलं असेल ना, गव्हर्नमेंटमध्ये सायबर सिक्युरिटीची पण जागा आहे, पण त्या खूप कमी प्रमाणात असतात. मग त्यामध्ये परत हॅकिंगचा टाईप येतो. मग आता हॅकिंग मध्ये काही जण हॅकिंगला काय करतात, जे हॅकिंग होते त्याच्यापासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काही जण हॅकिंग करतात डायरेक्ट. मग गव्हर्नमेंट जे पर्सन घेतात ते हॅकिंग, जी लोकांचे डिव्हाइस असेल ते हॅक होतात, ते हॅक होऊ नये म्हणून एक मालवेअर, त्यानंतर फायरवॉल तयार करण्यासाठी सायबर सिक्युरिटी पर्सन घेतात. आणि काही पर्सन असे घेतात की जो डार्क वेबचा डेटा आहे, कारण की भरपूर वेळेस ऐकलं असेल की आपला डेटा डार्क वेबवर विकण्यात आला आहे. आणि आता 2-3 दिवसापूर्वीचा विषय आहे, 16 बिलियन जणांचा डेटा किंवा पासवर्ड हॅक झाले. गुगल, इंस्टाग्राम ऐकलंय की ऐकलंच नाही? सगळ्यांना विचारतो, ऐकलंय का? ऐकलंय ना? ओके, बर. तुम्हाला सांगतो एकदा, ऐका मग. आता ज्यांचा डेटा हॅक झालाय, आता तुमचा डेटा हॅक झालाय नाही झालाय ते तुम्हाला माहिती आहे. आपण जर तुमचा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, तुमचं गुगल असेल, जर त्यामध्ये भरपूर इम्पॉर्टंट डेटा असेल तर तुम्ही तुमचं पासवर्ड चेंज करायचं. 1 वर्षापूर्वी इंस्टाग्राम आणि फेसबुक
काही मिनिटासाठी काही हवर्ससाठी बंद झालं होतं. पण त्यावेळेस भरपूर जणांचा इंस्टाग्राम ऑटो लॉग आउट झालं कारण की त्यांचे पासवर्ड हॅक करण्यात आले होते. ते हॅक करण्यासाठी इन्क्रिप्शन डिक्रिप्शनची प्रोसेस यूज केली जाते. तुम्हाला ती सांगितली होती पण त्या बॅचला, आता तुम्ही आजकाल माहित नाही त्या बॅचला होता की नाही. पण त्या बॅचला सांगितलं होतं की त्या इन्क्रिप्शन डिक्रिप्शनची प्रोसेस कशी असते, कंपनी आपले गुगल, मायक्रोसॉफ्ट, इंस्टाग्राम हे पासवर्ड आपले ऍक्च्युअल मध्ये सेव्ह कसे करतात. तुम्ही जसे सेव्ह करतात ना, तुमचा काहीतरी पासवर्ड असेल, फॉर एक्झाम्पल ईपीएलचा अकाउंट आहे, ईपीएलचा अकाउंट आहे, मी त्याचा काहीतरी पासवर्ड बनवतो, EPL@9867 असा काहीतरी पासवर्ड बनवला. आणि हे इंस्टाग्रामचा अकाउंट आहे, आम्ही त्यात असा काहीतरी पासवर्ड तयार केला. त्याला इथून हॅक करावं लागेल या पासवर्डने, कारण की तो तुमचं इंस्टाग्राम स्वतःच्या फोनमध्ये इंस्टाग्राम खोलणार आणि तिचा हा पासवर्ड ट्राय करणार. कधी हॅकर इंस्टाग्राम खोलून असं हॅक करत नाही. ते स्वतःचे ऍप्लिकेशन बनवतात आणि ते ऍप्लिकेशनहून मग हॅक करतात. आणि मग आता त्या बॅचला सांगितलं होतं इन्क्रिप्शन डिक्रिप्शनची प्रोसेस कशी असते. ओरिजिनल डेटा ज्यावेळेस दुसऱ्या कंपनी किंवा कोणत्या तरी युनिक इन्फॉर्मेशन मध्ये ज्यावेळेस कन्वर्ट करावा लागतो त्या प्रोसेसला बोलतात इन्क्रिप्शन. आणि ओरिजिनल जो डेटा कन्वर्ट झालाय तो डेटा परत ओरिजिनल डेटामध्ये जर आणायचा असेल तर त्याला डिक्रिप्शन बोलतात. ही प्रोसेस खूप मोठी आहे. मग आता डार्क वेबचा जर ऍक्सेस घ्यायचा असेल तर फक्त ते गव्हर्नमेंट ज्यांना सांगितलंय तो त्यांच्यासाठी आहे. जर आपण नॉर्मल पीपल जर डार्क वेबचा डेटा बघण्यासाठी गेलो किंवा डार्क वेब मध्ये नेमके असते काय हे जर बघण्यासाठी गेलो किंवा तिथून डेटा ऍक्सेस करण्यासाठी गेलो, हे जे स्क्रोल करताय त्यांनी बंद करा हे स्क्रोल करायचं. जे स्क्रोल होतंय ना, प्रत्येकाचा नेम शो होतं या ठिकाणी, ते स्क्रोल करण्याचं बंद करा. मग तो जो डार्क वेबचा डेटा आहे तो तुम्ही ऍक्सेस करू शकत नाही. त्यासाठी भरपूर साऱ्या ऍप्लिकेशन तयार केलेले असतात. त्यामुळे आपण डार्क वेब मध्ये ऍक्च्युअल मध्ये काय काय यूज केलेले हे सांगू शकत नाही. जरी प्रत्येक नॉर्मल पीपलला जर कळालं असतं तर डार्क वेबचा डेटा पण कोणी ऍक्सेस केला असता. त्यासाठी डार्क वेबचे पण स्वतःचे सेपरेट ऍप्लिकेशन आहे. आणि वेब सांगताय काय, ते पण एक वेब ऍप्लिकेशन आहे डार्क वेब. सांगताय काय, रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस. तो ऍक्सेस फक्त जे डार्क वेबवर काम करतात तो त्यांनाच आहे, तो आपल्याला नाही. मग जो कोणी असेल, त्यामध्ये माहित नाही कोण असतं, जो कोणी असेल तो ऍक्सेस फक्त तो तिथून घेऊ शकतो. त्यामध्ये काय चेंजेस करायचे, कोणा डेटा हॅक करायचा, काय करायचं तू त्याला माहित असेल. सिंपल पर्सन तो ऍक्सेस करू शकत नाही. थोडं कळालंय? ज्यांनी विचारलं होतं तर त्यांना कळालंय थोडं डार्क वेबचं? हो सर. ओके. त्यानंतर हे बघितलं होतं आणि त्यानंतर त्या डायग्राम बघितले होता आपण. आता प्रत्येक देश एकमेकांसोबत कनेक्ट असतो. इंडिया युके सोबत आहे, युके युएस सोबत आहे, युएस इंडिया सोबत आहे. हा इंटरनेट झाला, याला इंटरनेटने कनेक्ट केले. पण इंडियाच्या स्वतःच्या वेबसाईट असतात, युएसएच्या स्वतःच्या वेबसाईट असतात, युकेच्या स्वतःच्या वेबसाईट असतात. आणि फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक नेटफ्लिक्सचं एक्झाम्पल दिलं होतं. जे नेटफ्लिक्स आहे, नेटफ्लिक्सवर अशा काहीतरी काही मूवी आहे युएस मध्ये की त्या लिगल आहे, त्या ठिकाणी त्या बघितल्या जातात. पण इंडियामध्ये त्या इलिगल आहे, त्या तुम्ही ते बघू शकत नाही. आणि अजून एक सांगितलं होतं की साऊथ कोरिया असेल, कोरिया असेल, नॉर्थ कोरिया असेल, चायना असेल, जपान असेल, जपान चायना असेल, या ठिकाणी तुमचं इंस्टाग्राम, युट्यूब यासारखे जे ऍप्लिकेशन आहे ना हे बॅन आहे. त्या ठिकाणी ते युज करू शकत नाही तुम्ही. ते इंडियामध्ये युज करू शकता तुम्ही, पण तिथे युज करू शकत नाही, कारण की तिथल्या गव्हर्नमेंट जे सांगेल तेच वेब ऍप्लिकेशन चालतात. आणि त्यासाठी अजून एक एक्झाम्पल सांगितलं होतं की इंडियामध्ये 1.5 ते 2 वर्षापूर्वी एक बीबीसी न्यूज चॅनलने एक आपल्या प्राईम मिनिस्टर रिलेटेड एक न्यूज व्हायरल केली होती. तर त्या न्यूज चॅनल ती जर तुम्ही न्यूज बघायला जर आता गेला तर त्या ठिकाणी जर सर्च केला आता तर दाखवतील डायरेक्ट दिस कंटेंट नॉट अवेलेबल इन वेब किंवा असं काहीतरी मेसेज दाखवतील. कारण की इंडियन गव्हर्नमेंटने तो कंटेंट त्या ठिकाणून रिमूव्ह केलाय. प्रत्येक वेब ज्या बनतात त्या प्रत्येक वेबचा ऍक्सेस आपल्या गव्हर्नमेंटकडे असतो. प्रत्येक न्यूज चॅनलचा ऍक्सेस आपल्या गव्हर्नमेंट घेऊ शकतो. असं म्हणू शकत नाही मी माझं स्वतःच न्यूज चॅनल आहे, माझी स्वतःची वेब आहे, मी त्यामध्ये काही पण ऍड करेल. तुम्ही जर ऍड करायला गेला, गव्हर्नमेंटला वाटतं याविषयी आपल्या देशाविषयी काहीतरी वेगळं सांगितलं जातं,
तर ते चॅनल बॅन केलं जातं. ते न्यूज चॅनल बॅन केलं जातं, ती वेब ब्लॉक केली जाते, तुमची जी वेबसाईट ती ब्लॉक केली जाते. त्यासाठी वेब खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याला रिस्ट्रिक्ट ऍक्सेस आहे. कुणी ऍक्सेस करायचं, कुणी ऍक्सेस करायचं नाही. हे वेब मध्ये तुम्ही करू शकता, पण ते फक्त इंटरनेटमध्ये पॉसिबल नाहीये. हे बघितलं होतं. त्यानंतर अजून भरपूर सारे डायग्राम बघितले होते. सर्व्हरची पण बघितली होती. वेब ब्राउझर इथून कसं रिक्वेस्ट पास करतं, इथून कसा रिस्पॉन्स येतो इंटरनेट थ्रू, तो रिस्पॉन्स कसा वेब ब्राउझर मीन्स कसा क्लायंटकडे येतो हे पण बघितलं होतं. एवढं सगळं आपण बघायचं म्हणलं खूप वेळ लागेल आपल्याला. फक्त काय काय बघितलं ते बघायचं सांगतोय मी. त्यानंतर यानंतर अजून पुढे बघितलं होतं काय, W3C हे डिटेलमध्ये बघितलं होतं. W3C एक पीडीएफ तयार केली आहे, ती तुम्हाला भेटून जाईल. W3C एक वर्ड आहे ना, त्या वर्डची एक पीडीएफ तयार केली होती. W3C वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम इन इंटरनॅशनल कम्युनिटी. ही नॅशनल आहे, इंटरनॅशनल आहे. त्यानंतर कोणी डेव्हलप केली आहे ते पण सांगितलं आहे. टिम बर्नर्स इथे आहे ठिकाणी बघा, टिम बर्नर्स ली. आणि या ठिकाणी सांगितलं होतं इट्स अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. हे बिझनेसचा पार्ट आहे. तुम्ही तरी पण एक जणांनी विचारला होता आदित्यानी, तरी पण तो आपण एक्सप्लेन. त्यानंतर या W3C बद्दल भरपूर जणांना क्वेश्चन पडू शकतात. व्हॉट इज इन्व्हॉल्व, व्हॉट इट डज, व्हाय इट मॅटर्स आणि की एरिया ऑफ फोकस. हे सगळे भरपूर जणांना क्वेश्चन पडू शकतात. ते पण या पीडीएफ मध्ये आपण एक्सप्लेन केले होते. त्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, 350 मेंबर त्या W3C मध्ये इन्व्हॉल्व आहेत. 350 मेंबर म्हणजे 350 पर्सन नाही, 350 मेंबर मध्ये ऑर्गनायझेशन येतात, कंपनीज येतात, युनिव्हर्सिटीज येतात, रिसर्च इन्स्टिट्यूट येतात. मग 350 मेंबर पैकी कन्सिडर करा ऑर्गनायझेशन म्हणजे भरपूर मोठी ऑर्गनायझेशन असेल. जसं आपलं EPL क्लास आहे, EPL क्लास असे क्लासेस की ते इंटरनॅशनल लेवलला चालतात. त्यानंतर कंपनीज ज्या MNC आहेत, भरपूर देशामध्ये त्या काम करत आहेत. त्यानंतर युनिव्हर्सिटीज, ऑक्सफर्ड सारख्या, कॅम्ब्रिज सारख्या युनिव्हर्सिटी असतील. त्यानंतर रिसर्च सेंटर असतील. ह्या टाईपचे 350 म्हणजे एक ऑर्गनायझेशन, कंपनी, युनिव्हर्सिटीज, रिसर्च सेंटर, हे सगळे असे 350 मेंबर सध्या त्यामध्ये काम करतात. ज्यावेळेस यांनी सगळ्यांनी अप्रूव्ह केलं तोपर्यंत तुमची कोणतीही टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येऊ शकत नाही, जोपर्यंत W3C चे हे 350 मेंबर त्या टेक्नॉलॉजीला अप्रूव्ह करत नाही. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलंय बघा, राईट केलंय, W3 डेव्हलप टेक्निकल स्पेसिफिकेशन गाईडलाईन्स आणि इट व्हेरियस वेब टेक्नॉलॉजी सच ॲज HTML, CSS, जावास्क्रिप्ट. त्यांच्या गाईडलाईन मध्ये तुम्हाला त्यांच्या गाईडलाईन मध्ये एखादी टेक्नॉलॉजी जर येत नसेल तर ते त्याला अप्रूव्ह करत नाही. आपण ते डिटेलमध्ये बघितलं होतं. त्याचे की पॉईंट्स बघितले होते. की पॉईंट्स काय आहे, त्यानंतर त्याला आता 30 वर्ष कंप्लीट झाले. W3C ही कम्युनिटी तयार करून 30 वर्ष कंप्लीट झाले. 2025 मध्ये आता 31 वर्ष कंप्लीट होते. 1 ऑक्टोबरला 1994 साली हे स्टार्ट केलं होतं. कोणी, टिम बर्नर्स-ली यांनी. हे सगळं बघितलं होतं आपण. त्यानंतर गेला होता, तेच आपल्याला परत बघायचं म्हणजे जास्त टाइम जाईल. त्यानंतर पुढे बघितलं तर वेबसाईट, आणि वेबसाईटची डेफिनेशन काय बघितली होती, इट इज अ व्हर्च्युअल डिरेक्टरी ऑन वेब सर्व्हर. व्हर्च्युअल डिरेक्टरी त्याला समजत नाही त्यांनी फोल्डर समजा, व्हर्च्युअल फोल्डर. ही प्रोफेशनल डेफिनेशन आहे. जर इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारतो व्हॉट इज वेबसाईट किंवा वेबसाईट काय आहे, जर असं कोणी विचारलं तर सांगत बसायचं नाही. कॉलेज लेवलला तुम्ही प्रत्येक जण, इव्हन मी पण सांगितलंय की काय, ज्यावेळेस भरपूर सारे वेब पेज एका ठिकाणी कनेक्ट केले जातात त्यावेळेस वेबसाईट तयार होते. म्हणजे काय, वेबसाईट इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल वेब पेजेस इज कॉल्ड ॲज वेबसाईट. अशी डेफिनेशन जर तुम्ही इंटरव्ह्यूला सांगताय तर तो तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला बाहेर काढून देईल. वेब पेज, ठीक आहे, तुम्ही कॉलेज लेवलचे 99% स्टुडंट ही डेफिनेशन सांगणार आहे, ती डेफिनेशन चुकीची आहे. वेब पेजचा, ठीक आहे, तुम्ही तुमच्या याने सांगितलं असेल की भरपूर सारे वेब पेज तयार केल्यानंतर एकमेकाला कनेक्ट केल्यानंतर मग वेबसाईट तयार होती, पण ही प्रोफेशनल डेफिनेशन नाहीये. तुम्हाला समजण्यापुरती ठीक आहे, पण ती प्रोफेशनल डेफिनेशन नाही. वेबसाईट ही व्हर्च्युअल डिरेक्टरी आहे, आणि साईट मीन्स लोकेशन, आणि त्या लोकेशनचे परत 2 टाईप येतात, एक फिजिकल पाथ आणि एक व्हर्च्युअल पाथ. इथे पाथ राईट करायचं राहिलं, ते फिजिकल पाथ आणि व्हर्च्युअल पाथ असे 2 पॉईंट येतात त्यामध्ये. आणि त्याची आपण डायग्राम पण बघितली होती की खरंच सेम तसंच आहे की वेगळं काय आहे. या ठिकाणी डायग्राम होती बघा, व्हर्च्युअल डिरेक्टरी मीन्स कसं असते तुम्हाला दाखवण्यासाठी डायग्राम काढली होती. हा पीसी आहे, हा वेगळा पीसी आहे, हे लोकेशन त्यालाच वेबसाईट बोलतात.
हा व्हर्च्युअल डायरेक्टरी www.hospital.com हे असं तुम्ही बनवतात. हे सगळं आपण बघितलं होतं. त्यानंतर पुढे काय बघितलं होतं? काल काय बघितलं? व्हॉट इज विकी. विकी काय? एक हवाईन टर्म आहे. हवाईन एक लँग्वेज आहे आणि हवाईन लँग्वेज मध्ये विकीला बोलतात विक. आणि हे जे विकिपीडिया आहे, IMDb आहे, गुगल मॅप्स आहे, यांना वेबसाईट बोलायचं नाही. हे वेबसाईट नाहीये. इतक्या दिवस बोलत होता, आता इथून पुढे विकिपीडिया, IMDb, गुगल मॅप्स यांना वेबसाईट बोलायचं नाही. ते विकी आहे. हे जे आहे ना, जसं वेबसाईट बोलतात तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन, गुगल, हे वेबसाईट आहे, तसं हे विकी आहे. आणि विकी कसं असेल तुम्हाला ते दाखवलंय. विकीमध्ये तुम्ही तुमचा डेटा ऍड पण करू शकता, तुम्ही एखादा डेटा डिलीट पण करू शकता, तुम्ही त्या ठिकाणी फोटोज ऍड करू शकता, व्हिडिओज ऍड करू शकतात, सगळे ऍड करू शकतात. तुमचं लोकेशन पण ऍड करू शकता गुगल मॅप्स मध्ये. IMDb काय? इंटरनॅशनल मूवीचा डेटा सेट आहे. इंटरनॅशनल मूवी चा डेटाबेस आहे त्या ठिकाणी. IMDb मीन्स इंटरनॅशनल मूवी डेटाबेस. त्या ठिकाणी भरपूर सारा डेटा तुम्हाला इंटरनॅशनल मूवीचा दिसेल. इंटरनॅशनल मीन्स त्यामध्ये आपल्या देशाचे पण मूवी आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी डेटा एडिट करू शकता. मूवीचे कॅरेक्टरचा एखादा रोल राईट करायचा असेल त्या ठिकाणी तर तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर पुढे बघितलं होतं विडगेट. काय बघितलं होतं? विडगेट. विडगेट एक गॅजेट आहे. त्यासाठी तुम्हाला वेदर दाखवलं होतं, EMI कॅल्क्युलेटर दाखवलं होतं, करन्सी कन्व्हर्टर दाखवलं होतं. वेदरचं जो फॉर्मॅट आहे त्यालाच बोलतात विडगेट. त्यानंतर पुढे काय बघितलं होतं? ब्राउझर बघितलं होतं. ब्राउझरचं काय काम आहे ते बघितलं होतं. त्यानंतर कोणते कोणते ब्राउझर आहे आणि त्याचे की पॉइंट्स बघितले होते की प्रत्येक ब्राउझरमध्ये हे 4 ते 5 की पॉइंट्स कंपल्सरी पाहिजे. एक ऍक्सेस वेबसाईटचा, एक हँडल मल्टीमीडिया, नंतर मॅनेज ब्राउझिंग हिस्ट्री, त्यानंतर इनेबल सिक्युअर कम्युनिकेशन आणि डिस्प्ले वेब पेजेस. हे सगळं असणं गरजेचं आहे. त्यानंतर 5-6 तुम्हाला ब्राउझर सांगितले होते. एवढेच ब्राउझर आहे असं नाही, हजारो ब्राउझर आहे. टाइम झालाय ते कळालंच नाही. टाइम जास्त झालाय तरी आपण अजून 10 ते मॅक्झिमम 15 मिनिटं बघूया मॅक्झिमम. त्यानंतर पुढे बघितलं होतं एवढेच ब्राउझर आहे असं नाही, यामध्ये भरपूर सारे ब्राउझर आहेत. मग सांगितलं होतं की गुगल क्रोम कोणाचा आहे, फायरफॉक्स कोणाचा आहे, सफारी कोणत्या कंपनीने तयार केला आहे, ओपेरा कोणाचा आहे, ब्रेव कोणाचा आहे, मायक्रोसॉफ्ट एज कोणाचा आहे, कोणत्या कंपनीने त्याला तयार केला आहे. त्यानंतर सगळ्यात पुढे बघितलं होतं डिबगर, वेब डिबगर, त्यालाच बोलतात डेव्हलपर टूल्स. तर तुमच्या त्या कन्सेप्ट आहे ते काय करणार? डिबग करणार आहे. तुम्ही जे बनवलंय, जी वेब बनवली त्याला डिबग मीन्स तुम्ही त्याला ट्राय रन पण बोलू शकता. आणि ते डिबग करून कसं बघायचं, काय बघायचं हे पण बघितलं होतं आपण. परत एकदा दाखवतो. फॉर एक्झाम्पल कोणत्याही वेबसाईट असेल, कोणत्याही दुसरी वेबसाईट ओपन करण्याची गरज नाही. Naukri.com आहे, यालाच ओपन करूया. कोणत्या वेबसाईट जायचं, राईट क्लिक करायचं इन्स्पेक्टवर. इन्स्पेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो पार्ट ओपन होतो याला बोलतात डेव्हलपर टूल. हा सगळा जो पार्ट आहे हा डेव्हलपरसाठी असतो. हा सगळा पार्ट याच्यावर फक्त डेव्हलपरने काम करायचं. या ठिकाणी तुम्ही टेस्टिंग केलं जाते, डेव्हलपमेंट केलं, भरपूर सारे काम केले त्या ठिकाणी. हा पार्ट दिसतोय तेवढा सोपा नाही. मग या ठिकाणी एक नेटवर्कचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. या ठिकाणी जर नेटवर्कचं ऑप्शन नसेल तर या ठिकाणी नेटवर्कचा सिम्बॉल असेल काही त्या पीसीला. जर असं डायरेक्ट नेटवर्क नेम नाही भेटलं तर मग त्यावर ज्यावेळेस क्लिक करता, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी जे दाखवतात ती वेबसाईट ओपन होण्यासाठी किती टाइम लागलाय त्याला बोलतात फिनिश. त्यावेळेस मी त्याला परत रिफ्रेश करणार ती वेबसाईट. हे सगळं अपलोड होतं. माईक ऑन झालाय कोणाचा तरी. ओके. ही वेबसाईट बघा, आपण ओपन केल्यानंतर एक एक पार्ट लोड होताना आपल्याला त्यावेळेस दिसत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही इन्स्पेक्ट करून जाता त्यावेळेस नेटवर्कवर जातात त्या वेबसाईटचा एक एक पार्ट तुम्हाला असं लोड होताना दिसतो. या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी कर्सर दिसतोय त्या ठिकाणी बघा एक एक पार्ट लोड होताना दिसतोय. एक एक पार्ट लोड होताना दिसतो. या ठिकाणी त्या फाईल सगळ्या ऍड होतात. कोणत्या फाईलला किती टाइम लागतो या ठिकाणी बघा. प्रत्येक फाईलला किती टाइम लागतोय ऍड होण्यासाठी. ते दाखवलं जातं. मग तुमची वेबसाईट ला टाइम किती लागतो या ठिकाणी असतो आणि तो टाइम तुम्हाला मॅनेज करावा लागतो. ऍज अ फ्रेशर सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही या ठिकाणी टाइम चेक करून तो मॅनेज करू शकता.
पण जर तुम्ही एक्सपिरियन्स लेवल असाल, तुम्ही 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष काम केलं आहे इंडस्ट्री लेवलला, तर तुम्ही असं चेक करू शकत नाही. जर असं चेक केलं तर तुम्हाला ते काढून देतील. म्हणतील बाबा 5 वर्ष तू केलंय काय कंपनीमध्ये, तू फुकट पेमेंट घेतलंय, तुला जर वेब डिबगर करता येत नाही, वेब डिबग करता येत नाही, तू ऍज अ प्रेशर सारखा राईट क्लिक करतोय, इन्स्पेक्टवर जातोय, नंतर नेटवर्कवर जातोय आणि ते जाऊन टाइम चेक करतोय. हा, मग त्यावेळेस त्यासाठी सेपरेट टूल दिले जातात. ते टूल हे आहे, पोस्टमन आहे, स्वॅगर आहे, फिडलर आहे, चार्ल्स प्रॉक्सी आहे, त्यालाच बाहेर शार्क बोलतात. हा, हे प्रेशरला लागत नाही आणि कोणी विचारणार पण नाही एक्सपिरियन्स लेवलला गेल्यानंतर. ऍज अ इन्फॉर्मेशन, तुम्हाला जर याची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, तो तुमचा प्लस पॉईंट असेल. तुम्ही प्रेशर आहात तर तुम्हाला पोस्टमन काय आहे, स्वॅगर काय आहे, फिडलर काय आहे, चार्ल्स प्रॉक्सी काय हे कळतंय, तो तुमचा प्लस पॉईंट होईल इंटरव्ह्यूसाठी. हा, पण त्याची गरज नाही सध्या तुम्हाला, हे आपण बघितलं होतं. मग आता जे 5 दिवस झाले, यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? आज आपण फास्ट घेतलंय सगळं, कारण की आपल्याला हे घ्यायला कमीत कमी 6 ते 7 तास लागले आणि आपण त्यात 1 तासात कम्प्लीट केलंय. जे 5 दिवसामध्ये झाले त्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर बिंदास विचारा. हॅलो. हा, बोल विश्वंभर. सफारी ते गुगल करून सांग ना कोणत्या कंपनीचं आहे, काम नव्हतं. विश्वंभर, वेट जस्ट मिनिट. पुढे राईट केले मी, कालच राईट केलं होतं ना ते आपण कालच्या. ओके, या ठिकाणी ब्राउझर राईट केले, जे गुगल क्रोम आहे. गुगल क्रोम जी गुगल कंपनी आहे त्यांनी डेव्हलप केलाय आणि सर्च इंजिन त्या वेळेस कॉम्पिटिशन मध्ये होते आणि गुगलने एक असं सर्च इंजिन बनवलं दुसऱ्यांना कॉम्पिटिशन मध्ये ठेवायचंच नाही. त्यासाठी गुगलने असं एक सर्च इंजिन बनवलं, त्याला बोलतात क्रोम. आणि आपण कोणताही डेटा डायरेक्ट क्रोमवर जाऊन सर्च करतो. खूप कमी पर्सन आहे ते दुसरीकडे जातात, फायरफॉक्सवर जातात, सफारीवर जातात. 90% पर्सन डायरेक्ट गुगल क्रोमवर जातात आणि ते ज्यावेळेस कॉम्पिटिशन मध्ये होतं त्यावेळेस ते बनवण्यात आलं आहे. गुगलला बाकीच्या कंपन्या कॉम्पिट करत होतात, त्यावेळेस गुगलने गुगल क्रोम बनवला आणि त्यानंतर गुगल ही कंपनी हाय लेवलला गेली आहे. अजून भरपूर सारे प्रोडक्ट होते त्यामध्ये. या ठिकाणी विश्वंभर लाईट करून ठेवतो तुझ्यासाठी, कोणत्या कंपनीने काय बनवलंय. हा, गुगल क्रोम हे गुगलने बनवलंय. त्यानंतर फायरफॉक्स हे मोझिला फाउंडेशन आहे, जसं गुगल एक कंपनी आहे तसे मोझिला फाउंडेशन आहे, त्यांनी बनवलंय. जे सफारी आहे ते ऍपलचं आहे. आणि जे ओपेरा आहे ते ओपेरा सॉफ्टवेअरचं आहे. त्यानंतर जे ब्रेव आहे ब्रेव सॉफ्टवेअरचं. आणि मायक्रोसॉफ्ट एज हे आहे मायक्रोसॉफ्टचं. विश्वंभर कळालंय आता? विश्वंभर, प्रत्येकाचा टॉपिक क्लिअर होणं गरजेचं आहे. हा, बरं. अजून कोणाला काही डाऊट आहे का? तर आता तुम्हाला एक महत्वाचा पॉईंट सांगायचा आहे. आपण व्हिडिओ ऑन आहे कोणाचा तरी? ठीक आहे, ज्यांचा ऑन असेल त्यांनी ऑफ करा. हा, सगळ्यात महत्वाचा पॉईंट एक सांगायचा आहे की आपण 5 दिवस जे बघितलाय, आपला ऍक्च्युअल कंटेंट अजून स्टार्ट झालेला नाहीये. उद्या पण आपण आता उद्यापासून HTML काय, CSS काय, जावास्क्रिप्ट काय हे आपल्याला का गरजेचं आहे हे बघणार आहे उद्यापासून. पण त्या अगोदर एक आज तुम्हाला गुगल फॉर्म येऊन जाईल ग्रुपवर.
आणि गुगल फॉर्मवर तुमची स्वतःचे नेम, स्वतःचा व्हॅलिड ईमेल आयडी, व्हॅलिड म्हणजे तो तुमच्याकडे आहे असा ईमेल आयडी, तो जर तुमच्या एखाद्याकडे जर स्वतःचा नसेल, पण मला असं वाटत नाही 99% कोणाकडे स्वतःच ईमेल आयडी नसेल, 1% कोणतरी असू शकतं त्यांच्याकडे स्वतःच ईमेल आयडी नसेल. कोणतं ईमेल आयडी तो फॉर्म भरताना त्या ठिकाणी राईट करायचा आहे आणि तुमचं नेम आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर ऍडमिशन कन्फर्मेशनसाठी. ऍडमिशन कन्फर्म करायचे आहे तुम्हाला सॅटर्डे पर्यंत टाइम आहे. अजून किती दिवस आहे? आज संडे आहे, फ्रायडे आणि सॅटर्डे. संडेला नाईट पर्यंत किंवा इव्हिनिंग पर्यंत तुम्हाला तुमच्या मेललाच लिंक येऊन जातील. व्हॉट्सअपला लिंक चेक करायची नाही संडे पासून. संडेला तुमच्या मेलला लिंक येतील, त्या लिंकने तिथून जॉईन व्हायचे प्रत्येकाने. पण 2 दिवस आहे तुमच्याकडे ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी. आणि ज्यांचं ऍडमिशन कन्फर्म असेल, ज्यांचं ईमेल आयडी आमच्याकडे आलेले असतील, तेच इथून पुढे लेक्चर कंटिन्यू करतील मंडे पासून. संडे पर्यंत आहे तेवढे सगळेजण असणार आहे, पण मंडे पासून जेवढे ईमेल आयडी जेवढे कन्फर्मेशन असतील तिथून पुढे मंडेला तेवढेच जण कंटिन्यू केले जातील, बाकीचं कोणी कंटिन्यू केले जाणार नाही. त्यामुळे 2 दिवस आहे तुमच्याकडे कन्फर्मेशनसाठी. तो फॉर्म भरताना तुमचा मेल व्हॅलिड द्यायचा आहे, कारण की त्या मेललाच तुम्हाला लिंक येणार आहे. जर मेल व्हॅलिड नसेल तर तुमच्यापर्यंत लिंक येणार नाहीये. मग तुम्हाला लेक्चर नोट्स जे काय असतील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. सर फी किती आहे? फी ओके, फीच आहे आता माईक ऑफ केला तरी चालेल.